हॅलो. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, लोकमान्य गुरुकुल, डोंबिवली. स्टँडर्ड 4th सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1. मायसेल्फ सुलोचना गोरे चौधरी. स्टुडंट, टुडे वी विल लर्न लेसन नंबर 4 वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग पार्ट 1. मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 4 पिण्याचे पाणी या पाठाचा भाग पहिला पाहणार आहोत. ट्राय दिस करून पहा. टेक ए ग्लास हाफ फुल ऑफ वॉटर. एका काचेच्या ग्लासमध्ये अर्ध्यापर्यंत पाणी घ्या. ॲड अ स्पूनफुल ऑफ शुगर टू इट अँड स्टीर इट विथ अ स्पून. काय करा, त्यात एक चमचा साखर ढवळून एक चमचा साखर टाकून चमच्याने ती ढवळा. सी व्हॉट चेंज टेक्स प्लेस म्हणजे त्यात काय बदल होतो ते पहा. रिपीट दिस एक्सपेरिमेंट विथ इच ऑफ द सबस्टन्सेस मेन्शन बिलो. आता काय करायचं आहे, हाच प्रयोग पुढील पदार्थ घेऊन करायचा आहे. वॉश द ग्लास क्लीन एव्हरी टाईम यू टेक द नेक्स्ट सबस्टन्स. म्हणजे प्रत्येक वेळी काय, एक नवीन पदार्थ घेण्यापूर्वी तो ग्लास स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. व्हॉट डू यूज कॉमन सॉल्ट, हनी, वॉशिंग सोडा, पावडर ॲलम, सँड, व्हीट फ्लोअर, सॉडस्ट, टर्मरिक पावडर अँड सम ऑइल. आता काय काय घ्यायचं आहे आपल्याला, तर मीठ घ्यायचं आहे, हनी म्हणजे मध, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड, पुढे आपल्याला वाळू, गव्हाचं पीठ, लाकडाचा भुस्सा, हळद पूड आणि थोडे तेल घ्यायचे आहे. आणि प्रत्येक वेळेस काय करायचं आहे, पाण्यामध्ये हे पदार्थ टाकून पाहायचं आहे. आपण त्या दिवशी पाण्यामध्ये मीठ, साखर, धुण्याचा सोडा, त्याचबरोबर हळद पूड आणि गव्हाचे पीठ हे पदार्थ टाकून पाहिले. व्हॉट डू यू सी? शुगर, सॉल्ट, वॉशिंग सोडा, ॲलम disappear in the water. They dissolve completely in the water. बघा, आपण साखर, मीठ, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड हे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर ते दिसेनासे झाले. पुढे दिसेनासे झाले म्हणजेच ते पदार्थ पाण्यात काय झाले, पूर्णपणे विरघळले. बट सँड, सॉडस्ट, टर्मरिक पावडर, ऑइल डू नॉट डिसअपिअर इवन ऑन स्टिरिंग. म्हणजेच वाळू, गव्हाचे पीठ, लाकडाचा भुस्सा, हळद पूड, तेल हे पदार्थ पदार्थांचे तसे नाही, तर ते ढवळल्यानंतरही पाण्यात पूर्णतः विरघळले नाहीत. दे डू नॉट डिझॉल्व म्हणजे ते पूर्णतः पाण्यात विरघळले नाही. व्हॉट डज दिस टेल अस? सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर वाईल सम सबस्टन्सेस डू नॉट. म्हणजे यावरून असं लक्षात येतं, काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही. आपण त्या दिवशी मुलांना पाहिलं की साखर, मीठ आणि धुण्याचा सोडा हे पदार्थ पाण्यात विरघळले, तर त्याचबरोबर हळद पूड आणि गव्हाचे पीठ हे पदार्थ पाण्यात विरघळले नाहीत. द सबस्टन्स that dissolves in water spread throughout the water. When salt dissolves in water, the water in the container tastes salty. When sugar dissolves, the water tastes sweet. बघा मुलांनो, की विरघळलेला पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो. पाणी आणि मीठ पाण्यात विरघळले की भांड्यातील पाणी चवीला खारट लागते. साखर पाण्यात विरघळली की ते पाणी गोड लागते. सोल्युशन म्हणजेच द्रावण. ए न्यू टर्म, सोल्युशन. वेन अ सबस्टन्स डिझॉल्व्स इन वॉटर, अ मिक्सचर ऑफ दॅट सबस्टन्स अँड वॉटर इज फॉर्म्ड. दिस मिक्सचर इज कॉल्ड द सोल्युशन ऑफ दॅट सबस्टन्स. बघा मुलांनो, की पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की पाणी आणि त्या पदार्थाचं मिश्रण तयार होते आणि या मिश्रणाला त्या पदार्थाचं द्रावण असे म्हणतात. आपण मीठ असं द्रावण पाहिलं,
साखरेचं द्रावण त्या दिवशी आपण पाहिलं. इफ समवन गेट्स लूज मोशन वी गिव्ह देम अ सोल्युशन ऑफ सॉल्ट अँड शुगर टू ड्रिंक. बघा मुलांनो, आपण काय केलं, एखाद्याला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या की तर आपण त्याला पाण्यात साखर आणि मीठ विरघळून तयार झालेले द्रावण प्यायला देतो. दिस सोल्युशन इज कॉल्ड ORS और ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. बघा मुलांनो, त्यालाच काय म्हणतो आपण, जलसंजीवनी. लूज ऑफ वॉटर कॅन बी ओव्हरकम वेन वी ड्रिंक ORS मिक्स वॉटर. ज्यावेळेस काय होतं, एखाद्याला जुलाब उलटी होते त्यावेळेस आपण घरातील साखर, पाणी, मीठ विरघळून तयार केलेले द्रावण त्या व्यक्तीला प्यायला देतो. त्या द्रावणाला जलसंजीवनी असे म्हणतात. ते का बरं देतो, की शरीरातील पाणी काय होतं त्यावेळेस कमी होतं आणि मग अशा वेळेस आपण हे ORS देतो. ए पेशंट in a hospital is sometimes put on saline, that is on a solution of salt in water. बघा मुलांनो, इस्पितळात मोठमोठ्या रुग्णालयात आपण काय बघतो की रुग्णांना सलाईन देतात. सलाईन हे सुद्धा कशाचं द्रावण आहे, मिठाचं द्रावण आहे. अदर मेडिसिन मे अल्सो बी गिवन थ्रो सलाईन. आणि काही वेळा सलाईनमधनंच औषधंही मिक्स करून रुग्णाला देतात. दिस आर एक्झाम्पल ऑफ यूजफुल सोल्युशन. हे सलाईन हे उत्तम द्रावणाचं उदाहरण आहे. डू यू नो सी वॉटर इज सॉल्टी टू टेस्ट बिकॉज डू यू नो सी वॉटर इज सॉल्टी टू टेस्ट बिकॉज इट इज नथिंग बट अ सोल्युशन ऑफ सॉल्ट दॅट ऑकर्स नॅचरली. बघा, समुद्राचे पाणी चवीला खारट लागते कारण ते मिठाचं नैसर्गिक द्रावण आहे. वी कॅन नॉट यूज सी वॉटर फॉर ड्रिंकिंग. आपण समुद्राचं पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही. वॉटर ऑफ डिफरंट वेल मे हॅव डिफरंट टेस्ट. वाय इज दॅट सो. बघा, वेगवेगळ्या विहिरीच्या पाण्याला वेगवेगळी चव असते. ते कशामुळे? सम सबस्टन्सेस फ्रॉम द ग्राउंड डिझॉल्व in the water. They give a taste to the well water. But if there is nothing dissolved in water, water has no taste. बघा, जमिनीमध्ये काय असतात, जमिनीतले काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि त्याची चव विहिरीतल्या पाण्याला येते. पण पाण्यात काही पदार्थ विरघळले नसतील तर पाण्याला चव लागत नाही. When we remove the lid of a soda water bottle, bubble fizz out of it. बघा, ज्यावेळेस आपण काय करतो, सोडा वॉटरच्या बाटलीचं झाकण काढले की एका वायूचे बुडबुडे फसफसून वर येतात. टू टेक सोडा वॉटर ए गॅस इज कॉल्ड कार्बन डायऑक्साईड इज डिझॉल्व्ड इन वॉटर अंडर प्रेशर. वेन द लीड इज रिमूव्ड द प्रेशर रिड्यूस अँड द गॅस बबल्स आउट. बघा मुलांनो, काय करतो आपण, ज्यावेळेस ते सोडा वॉटरचा बनवतात त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू दाब देऊन पाण्यात विरघळलेला असतो. पण ज्यावेळेस आपण झाकण काढतो तो दाब कमी होतो आणि तो वायू फसफसून बाहेर येतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे थम्सअप. ट्राय दिस. हे करून पहा. फिल अ लार्ज कंटेनर विथ वॉटर. कलेक्ट द फॉलोइंग आर्टिकल. एक मोठं भांडं पाण्याने भरून घ्या आणि पुढील वस्तू गोळा करा. फ्रॉम युअर कंपॉस बॉक्स ए प्लॅस्टिक रुलर, अँड इरेझर, ए पेन्सिल, ए शार्पनर, ए रबर बँड, द कंपॉस. बघा, तुम्हाला तुमच्या कंपास पेटीतून प्लॅस्टिकची स्केल घ्यायची आहे, खोड रबर, पेन्सिलचा तुकडा, टोक यंत्र, रबर बँड, कर्कटक घ्यायचं आहे. फ्रॉम युअर हाऊस ए स्टील स्पून, ए प्लॅस्टिक स्पून, सम ग्राउंडनट शेल, अँड आयरन नेल, ए स्क्रू, ए कॉईन. तुम्ही तुमच्या घरातून स्टीलचा चमचा, प्लॅस्टिकचा छोटा चमचा, शेंगाची टरफले, खिळा, स्क्रू, नाणे घ्यायचं आहे तुम्हाला. फ्रॉम आउटडोर्स बागेतनं स्टोन्स, लिटिल ट्विंग्स, लिव्स, सॉईल. तुम्हाला तुमच्या बागेतनं काय काड्या, खडे, पाणी, माती हे घ्यायचं आहे. पुट दिस थिंग्स इन द वॉटर अँड सी वॉट एव्हर इच ऑफ देम सिंक ऑर फ्लोट. प्रत्येक वस्तू तुम्हाला त्या पाण्यात टाकायची आणि बघायचं आहे कोणती वस्तू बुडते आणि कोणती तरंगते. व्हॉट डू यू सी. काय लक्षात येते.
काय तुम्ही काय लक्षात येईल तुम्हाला, काय आढळून येईल? द इरेझर, शार्पनर, स्टील स्पून, नेल, स्क्रू, स्टोन्स, कॉइन, द कंपास अँड द सॉईल सिंक इन द वॉटर वाईल द अदर थिंग्स फ्लोट. बघा, खोड, रबर, टोकयंत्र, कर्कटक, स्टीलचा चमचा, खिळा, स्क्रू, नाणे, माती, खडे या सर्व वस्तू बुडल्या तर इतर वस्तू तरंगल्या. वॉट डज दिस टेल अस? म्हणजे तुम्हाला काय उलगडते? सम थिंग्स फ्लोट ऑन वॉटर वाईल सम थिंग्स सिंक इन इट. यावरनं असे लक्षात येते की काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू बुडतात. द थिंग्स दॅट फ्लोट आर लायटर दॅन वॉटर, द थिंग्स दॅट सिंक आर हेवियर दॅन वॉटर. बघा, ज्या वस्तू तरंगणाऱ्या वस्तू या पाण्यापेक्षा वजनाने हलक्या असतात आणि बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात. आता बघा, आपण त्या दिवशी हा प्रयोग करून पाहिला. या प्रयोगामध्ये आपण हे घेतलं होतं काय तर छोट्या काड्या, पुन्हा झाडांची पानं घेतली होती, स्क्रू घेतला होता, कॉईन घेतला होता आणि हे सगळं आपण टाकून पाहिलं तर आपल्याला आढळलं ना, काड्या, पुन्हा झाडांच्या काड्या छोट्या आणि पानं हे काय झालं तर वर तरंगले आणि स्क्रू आणि कॉईन जे आहे ते पाण्याच्या तळाशी जाऊन ते बुडलेलं आहे. म्हणून काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही बुडतात. धन्यवाद.